जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी परिसरात सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, माझ्या पाठीमागची ही जर दृश्य आपण पाहिली तर संपूर्ण जो परिसर आहे ही शेती पिकं या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन आपण पाहू शकतो, सोयाबीनचं पीक होतं पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे आणि आसपासचे जे सगळा जो जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत पाण्यानं या ठिकाणी पिकांना वेढा दिलेला आहे। मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाकुळणी परिसरातल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झाले। आपण जर या शेतातली ही दृश्य पाहिली तर अगदी नदीसारखं पाणी जे आहे ते या शेतातून वाहायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण जो पट्टा आहे, शेकडो हेक्टर जी शेतजमीन आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। आपण पाहतोय की मागील आठवड्यापासून जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जी काही फळबाग आहेत त्यांना याचा पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। आपण पाहू शकतो की सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी माझ्या कमरे इतकं पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे आणि सोयाबीन ही जी सोयाबीन पीक जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी माझ्या पाठीमागची ही दृश्य पाहिली तर माझ्या पाठीमाग जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत हा जो परिसर आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। कशा पद्धतीने पाऊस झाला रात्री आणि काय काय नुकसान झालं? रात्री भरपूर पाऊस पडला। रात्री 12 वाजेपासून एवढा पाऊस झाला की शेतात कमरेच्या वरती पाणी पडलेलं आहे। सध्या आमचं नुकसान जवळपास एकरी सोयाबीनला जो झालेला खर्च आहे ते 40-50 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे। त्यातून आम्हाला काहीच उत्पन्न मिळालं नाही। आता सध्या सरकारने आमचा पंचनामा त्वरित करून शासनाकडे जी हेक्टरी मदत आहे ती 1 लाख खाते जवळपास द्यावी। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल? मागच्या 7 दिवसापासून जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, काय मागणी आता शेतकऱ्यांना सोयाबीनला आणि कापासीला 1 लाख सरसगट 1 लाख रुपये देऊन टाकणे, नुकसान भरपाई 1 लाख रुपये देऊन टाकणे आणि रात्रीचा पाऊस 12 वाजेपासून तर रात्री सकाळच्या 7 वाजे लोक सारखं म्हणजे ढगफुटी झालेली। वाकुळणी गावात इतकी भरपूर पाणी, इतका पाणी पडलेलं आहे का बस जबरदस्त इथं सगळं म्हणजे सगळं सोयाबीन आणि कपाशी पूर्ण 5 फूट पाण्यात बुडले आहे। शासनाने सरसगट 1 लाख रुपये मदत जाहीर करावा आणि या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाला माहिती दिली का? प्रशासनाला माहिती म्हणजे कोणी फिरकलं रात्रीच्याला काही पूर्ण चायना हे पूर्ण बंद होतं पाऊस पडल्यामुळे, इजा ते पाऊस पडल्यामुळं आणि ते तहसीलदारला बी बोलवण्यात यावं पण ते इथं आलेच नाही काही। पण न्यूजवाले आले तिथे खरोखर हे दृश्य वाकुळणी गावात इतकं भयानक परिस्थिती झालेली की निर्माण या 15 वाड्यापासून सारखा पाऊस सतत चालू आहे आणि वाकुळणीला म्हणजे इतकी जबरदस्त म्हणजे ढगफुटी झालेली की शेतकऱ्याच्या सगळ्या मालात म्हणजे 5 फूट पाणी सतत आणि सरसगट शासनाने 1 लाख रुपये जाहीर करावं। तर नक्कीच आपण पाहतो की सरसगट 1 लाख रुपये जी मदत आहे नुकसान भरपाईची ती या ठिकाणी द्यावी अशी आर्त हाक जी आहे ती शेतकऱ्यांनी दिलेली आहे। आपण पाहतोय की प्रशासनाचे कोणीही अधिकारी अद्याप या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले नसल्याचं सुद्धा शेतकरी या ठिकाणी सांगतायत। तरुण शेतकरी आहेत, काय सांगाल? कशा पद्धतीने नुकसान झालं आणि कसा पाऊस होता रात्री? रात्री इतका पाऊस झालेला आहे की अक्षरशः कालपासून इतका पाऊस आहे, म्हणजे काल याच्यापेक्षाही कमी जास्त पाणी असेल, पण यावेळेस जास्त जे पाणी आलंय ते सगळ्यात जास्त पाणी आलेलं आहे। पण आम्ही तहसीलदाराला सकाळी फोन केला, त्याच्यानंतर मंडळ अधिकाऱ्याला फोन केला, तलाट्याला सुद्धा फोन केलेला आहे, एकानेही इथं आतापर्यंत पंचनाम्यासाठी आलेलं नाही। पण आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा जो घास आहे ह्या अवकाळी पावसानं सगळं काही हिरून घेतलेलं आहे। फक्त एक विनंती आहे, शासनाने याच्याकडे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला हवी ती मदत देण्यात यावी। तर नक्कीच आपण पाहतोय की हा जो परिसर आहे शेकडो एकरचा जो पट्टा आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आपण जर पाठीमागे थोडं थोडं जर जात राहिलो तर यापेक्षाही पाणी पातळी जी आहे ती आपल्याला वाढत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो वाकुळणी परिसरात झालेला आहे। वाकुळणी असेल, देशगव्हाण असेल, माहेर भायगाव असेल किंवा इतर आसपासची जी गावं आहेत त्यामध्ये हा पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की मी आता पाठीमागे जातोय, या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती अधिकच वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कमरेपेक्षा जास्त वर पाणी जे आहे ते या सोयाबीन पिकामध्ये साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना
प्रचंड प्रमाणात जो फटका आहे तो या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा इतर ज्या फळबाग आहेत त्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच आपण पाहतोय की जालना जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून विविध भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा प्रचंड तडाखा बसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता कुठेतरी आम्हाला शासनाने मदत द्यावी, पंचनामे करावे आणि तात्काळ ही जी मदत आहे ती या ठिकाणी द्यावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी वर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सरकार आता नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणार का आणि शेतकऱ्यांचे मदतीच्या संदर्भात जी काही घोषणा आहे ती करणार का, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आपण पाहू शकतो की वाकुळणी परिसरातली ही सारी दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या पिकांमध्ये साचल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो आता बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, वाकुळणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.